अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयास रात्री 8 वाजता बोगस उडीद बियाणं विक्रीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली। स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगाव चे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या उडीद वान NUL 7 बॅगची हुबेहूब नक्कल करून विक्रीसाठी आणलेली 48 बॅग तसेच आबा कृषी सेवा केंद्र अक्कलकोट येथील गोडाऊनमध्ये ठेवलेल्या 432 बॅग अशा एकूण 480 बॅग जप्त करण्यात आल्यात। या बोगस बियाण्यांची किंमत तब्बल 8,46,720 रुपये इतकी आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी दिली। सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर शुक्राचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथकाने केली। या मोहिमेत तालुका कृषी अधिकारी अक्कलकोटचे चंद्रकांत मंगरुळे, मोहीम अधिकारी अजय वगरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी BB बाबर, अशोक कांबळे तसेच निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी वासुदेव नाटीकर उपस्थित होते। जप्त केलेल्या बोगस बियाणे विक्रेत्यावर रात्री उशिरा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे शेकडो शेतकरी फसवणुकीपासून वाचले असून कृषी विभाग कठोर पावले उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।